माझे नाव छाया करण विधाते, राहणार ताराबाद, जिल्हा अहिल्यानगर. माझी डिलिव्हरी नॉर्मल पद्धतीने करण्यात आली. प्रेग्नन्सीचे 28 आठवडे भरले होते. बाळ जन्मानंतर लगेच रडले होते. बाळाचे जन्माचे वजन 1300 ग्रॅम होते. जन्मानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होता, धाप होती, त्यामुळे बाळाला ऑक्सिजन देण्यात आलं. NICUला ॲडमिट करण्यात आलं. बाळाचे वजन खूप कमी होते आणि श्वसनाचा त्रास होता, म्हणून मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आले. तसेच डिलिव्हरीच्या वेळी अंगावरनं पाणी गेले होते. श्वसनाचा आजार असल्यामुळे नळीद्वारे ऑक्सिजन देण्यात आलं. बाळाला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. तसेच NICUला ॲडमिट करून रक्ताच्या सर्व तपासण्या पाठवण्यात आल्या. लघवीच्या तपासण्या पाठवण्यात आल्या. वेट मॉनिटरिंग करण्यात आले. रक्ताच्या तपासण्यांमध्ये इन्फेक्शन असल्याचे कळले. त्यानंतर हायर अँटीबायोटिक चालू करण्यात आले. बाळाचे लघवी आणि संडासचे तपासण्या पाठवण्यात आल्या. त्यात इन्फेक्शन असल्याचे कळले. त्या जंतूसाठी हायर अँटीबायोटिक चालू करण्यात आले. वजन वाढीसाठी विविध प्रकारचे सप्लिमेंट चालू करण्यात आले. नळीद्वारे फीड देण्यात आले. बाळाच्या रक्ताच्या तपासण्यांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्याचे कळले, त्यामुळे बाहेरून रक्त देण्यात आले. बाळाच्या रेटिनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रक्तपुरवठा खंडित असल्याचे कळले, त्यामुळे डोळ्याच्या डॉक्टरांची ओपिनियन घेण्यात आले आणि त्यासाठी पूर्ण ट्रीटमेंट देण्यात आली. रक्ताच्या तपासण्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असल्याचे कळले. त्यानंतर मॉनिटरिंग चालू करण्यात आले आणि ट्रीटमेंट देण्यात आली. रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी असल्याचे कळले, त्याचे करेक्शन करण्यात आले. या दरम्यान बाळ पिवळसर वाटत होते. बाळाला कावीळ असल्याचे निदान झाले. त्यानुसार फोटोथेरपी देण्यात आली. त्यानंतर कावीळचे प्रमाण कमी झाले. कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि लोहाचे सप्लिमेंट चालू करण्यात आले. ओरल फीड चालू करण्यात आले. बाळ फीड व्यवस्थित घेत होते. त्यानंतर बाळ अंगावरचे दूध व्यवस्थित घेत होते. सध्या बाळाचे वजन 1380 आहे. बाळ स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. आता आमचा डिस्चार्ज होणार आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान आम्हाला मोफत उपचार देण्यात आले. त्यासाठी मी विखे पाटील हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि स्टाफ यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.